नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा आहे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण आज IBPS पॅटर्ननुसार नोंदणीय मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी गणित व बुद्धिमत्ता मित्रांनो बघा आपण आज पद गट ड शिपाई या पदासाठी मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो पुणे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। बघा मित्रांनो 100% मित्रांनो बघा या ठिकाणी आपण जे आज प्रश्नसंच अभ्यासणार आहोत ते सर्व मित्रांनो जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जातील इतके मी या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम बघा या ठिकाणी हमी भरून देतो। तर बघा मित्रांनो IBPS ने मित्रांनो रिपीट केलेले प्रश्न आहेत। तर बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन असेल आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब देखील आताच करून घ्या। पहिला प्रश्न बघा, पुढील श्रेणी पूर्ण करा। A B A B A पुन्हा डबल A B A B पुन्हा B A A B A पुन्हा A B A A B पुन्हा डॅश डॅश। तर बघा मित्रांनो या ठिकाणी डॅश डॅश त्या ठिकाणी काय येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला। काही करू नका, सरळ बघा इथे केलं काय मित्रांनो, सरळ बघा या ठिकाणी फक्त या शेवटच्या अंकाचा मित्रांनो बघा या ठिकाणी काय आहे ते मित्रांनो काम आहे। सरळ बघा या ठिकाणी पहिला घेऊन टाका A B A B A। सरळ पुन्हा काय केलं, हा शेवटचा एक अंक घेतला आणि सुरुवातीचे चार जास्त असे A B A पुन्हा B परत एकदा घेऊत, हे शेवटचे A पुन्हा हा पहिला एक A पुन्हा B A B। ओके, या ठिकाणी आलं बघा। पुन्हा हा शेवटचा B पुन्हा हे सुरुवातीचे दोन A पुन्हा B A या ठिकाणी आलं बघा। पुन्हा या ठिकाणी बघा या ठिकाणी हे शेवटचे A पुन्हा हे B पुन्हा हे सुरुवातीचे हे दोन आणि हे एक B आलं काय A B A A B। आता बघा सरळ मित्रांनो हे शेवटचं B हे पहिलाचे A पुन्हा B आणि शेवटचे हे दोन आहे काय B A पुन्हा B डबल A आहे का बघून घ्या एकदाशी, आहे बघा B A B डबल या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची आणखीन एक बाब म्हणजे ती म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी आहे आम्ही बघा तुम्हाला मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी एक बघा 1500+ या ठिकाणी प्रश्नांचा एक आम्ही तुमच्यासाठी महाठोकळा बघा या ठिकाणी क्रिएट केला आहे। तर बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला GK GS आणि मित्रांनो जे करंट अफेअर्स आहे मित्रांनो ते या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे। तर बघा मित्रांनो 100%चं या ठिकाणी आपण मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये बघा IBPS ने मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही प्रश्नांचं मित्रांनो जे की GK GS व करंट अफेअर्सचे होते ते सर्व काही मित्रांनो आम्ही यामध्ये बघा कन्वर्ट केलेले आहेत। त्यामुळे बघा तुम्ही अवश्य मित्रांनो हा जो महाठोकळा एकदाशी खरेदी करून घ्या आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून घ्या। तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाठोकळा खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 मित्रांनो या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा आणि पे केली जी मित्रांनो स्क्रीनशॉट आहे या नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो टाकून टाका। तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला हा मित्रांनो महाठोकळा तुमच्या या व्हॉट्सअपला उपलब्ध करून देऊ। बघा तर अवश्य बाय करून घ्या मित्रांनो। इम्पॉर्टंट असे या ठिकाणी PYQ प्रश्न असतात मित्रांनो जे की वन लायनर आहेत ते आम्ही या ठिकाणी मित्रांनो शोधू या ठिकाणी काढलेलो आहे। तर एकदाशी बघा तुम्ही अवश्य बाय करून घ्या आणि मित्रांनो जो हा पूर्ण मित्रांनो महाठोकळा आहे तुम्ही एकदाशी पूर्णपणे अभ्यासून घ्या। तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न तर झाला, दुसरा प्रश्न बघा आता बघा एका परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड व 958 म्हणजे हार्ड वर्क पेज आणि 645 म्हणजे स्टडी अँड वर्क। तर कोणता अंक मित्रांनो यासाठी व्हेरीसाठी वापरला जाईल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। तर काही करू नका बघा मित्रांनो या ठिकाणी काय एका परिभाषेमध्ये मित्रांनो किती 786 म्हणजे या ठिकाणी 786 घ्या। 786 म्हणजे मित्रांनो काय आहे तर स्टडी व्हेरी हार्ड आहे बघा या ठिकाणी स्टडी व्हेरी हार्ड आहे म्हणून या ठिकाणी स्टडी व्हेरी हार्ड घेऊन टाकू आपण स्टडी व्हेरी हार्ड। पुन्हा या ठिकाणी काय आहे बघा 958 आहे तर 958ला 58 जशाच तसे पुन्हा काय हार्ड वर्क पेज आहे सरळ हे हार्ड घेऊन टाका पुन्हा या ठिकाणी वर्क घेऊन टाका आणि या ठिकाणी PAYS घेऊन टाका। आता पुन्हा या ठिकाणी शेवटी काय आहे बघा 645 म्हणजे काय मित्रांनो स्टडी अँड वर्क आहे अँड वर्क। तर काय करू नका बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता बघा या ठिकाणी व्हेरीसाठीचा मित्रांनो जो अंक आहे वापरलेला कोणता वापरला जाईल हे शोधण्यासाठी बघा या ठिकाणी मित्रांनो जेवढे काही तुम्हाला या ठिकाणी जशाच तसे सामायिक मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अंक शब्द दिसत आहेत ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी गोल करून घेऊ। तर बघा या ठिकाणी मित्रांनो सामायिक कोणते अंक आहेत बघा या ठिकाणी एकसारखे 8 आहे बघा पुन्हा या ठिकाणी 6 आहे बघा या ठिकाणी देखील आहे पुन्हा या ठिकाणी 5 आहे। आता 9 7 4 वेगळे आहेत पुन्हा या ठिकाणी बघा या ठिकाणी करून घ्या बघा या ठिकाणी स्टडी आहे बघा 2 आहेत स्टडी पुन्हा या ठिकाणी हार्ड बघा 2 आहेत या ठिकाणी आणि शेवटी मित्रांनो या ठिकाणी वर्क सुद्धा 2 आहेत।
तर आता बघा या ठिकाणी मित्रांनो व्हेरीसाठी कोणता अंक उरला मित्रांनो इकडल्या साईडला, तर फक्त आणि फक्त मित्रांनो या ठिकाणी 7 हा अंक उरला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी असणार आहे. बघा मित्रांनो तुम्ही जे मित्रांनो अशा 2 प्रश्न आहेत बघा मित्रांनो या प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त मित्रांनो बघा करण्याचा प्रयत्न करा. कारण बघा या ठिकाणी IBPS आहे मित्रांनो बघा या ठिकाणी याच प्रकारचे प्रश्न मित्रांनो जास्तीत जास्त वेळा मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारत आहे. तर मित्रांनो बघा शक्यतो तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत चला. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 बघा एका पेटीत मित्रांनो बघा या ठिकाणी 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेटीत एकूण किती आंबे होतील या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी अशी एक पेटी आहे मित्रांनो, एक पेटी आहे. या एका पेटीत मित्रांनो बघा एकूण किती, तर या ठिकाणी या एका पेटीत मित्रांनो एकूण 24 आंबे आहेत. तर बघा या ठिकाणी मित्रांनो अशा 24 पेट्यामध्ये किती आंबे असतील, तर सरळ मित्रांनो हे 24 आंबे करा. 2 डझनमध्ये मित्रांनो एकूण 1 डझन म्हणजे 12 आणि 2 डझन म्हणजे 24 आंबे. तर सरळ 24 गुणा करा जर तुम्ही या ठिकाणी जर मित्रांनो 24 केलं तर या ठिकाणी येतं किती बघा 576, जे की मित्रांनो या ठिकाणी या 24चा वर्ग असणार आहे मित्रांनो 576. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 4था प्रश्न, 1 क्युसेक म्हणजे किती लिटर. मित्रांनो बघा हा प्रश्न तुम्ही 8 पाठ करून घ्या. कारण बघा हा प्रश्न बघा मित्रांनो बऱ्याच जो परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये मित्रांनो हा IBPSने प्रश्न विचारला. तर किती मित्रांनो 1 क्युसेक म्हणजे मित्रांनो किती लिटर होय, तर 28.32 लिटर मित्रांनो लक्षात घ्या 28.32 लिटर. पुढे बघा 5वा प्रश्न कशा लेवलचा आहे बघा. एक दुकानदार मित्रांनो एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो आणि वस्तूची मित्रांनो किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो व पुन्हा विकताना मित्रांनो ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदाराला त्याने मित्रांनो ठरवलेल्या किमतीपेक्षा मित्रांनो एकूण किती टक्के या ठिकाणी अधिक किंमत मिळते, तर ते या ठिकाणी काढायचं आहे. बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. तर प्रश्न काय म्हणला बघा मित्रांनो, एक दुकानदार बघा एक वस्तू मित्रांनो काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 20% वाढवून छापतो व वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा एकूण किती टक्के किंमत या ठिकाणी मित्रांनो अधिक मिळते हेच आपल्या ठिकाणी काढायचं आहे. काही करू नका मित्रांनो बघा या ठिकाणी दुकानदारापेक्षा आपण एक एक्स वस्तू आहे समजू आणि त्या मित्रांनो एक वस्तूची मित्रांनो जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी 100% असतं. या ठिकाणी 100%. पुन्हा मित्रांनो बघा या जे त्यानं जर मित्रांनो या ठिकाणी वस्तूची खरेदी 100%ला केली तर या ठिकाणी त्याला काय करत आहे बघा या ठिकाणी 30% त्यानं पुन्हा वाढवत आहे. काय करत आहे या ठिकाणी याच्यामध्ये त्यानं 30% त्यानं त्याच्या मनानुसार या ठिकाणी वाढवत आहे. तर झाले किती एकूण या ठिकाणी 130%. या ठिकाणी सरळ हे 130ला 130%च्या गुणाकारात घेऊन टाका. आता हे 130% आणि बघा टक्क्यांच्या खाली या ठिकाणी 100% घेणं आपल्याला आवश्यक असतं. पुन्हा काय करतो हे 20% मित्रांनो जो मित्रांनो ग्राहक आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी तो काय करतो या ठिकाणी सूट देतो 20% या ठिकाणी सूट देतो. म्हणजेच मित्रांनो काय केलं आता बघा ही जी 130 मित्रांनो रक्कम आहे ही या ठिकाणी 100%च असणार आहे. त्याच्यासाठी 130 असून 100%च असणार आहे. जर या 100मधून पुन्हा आपण जर मित्रांनो हे जर 20% या ठिकाणी आपण सूट मायनस केली तर आलं किती 80%. म्हणजे पुन्हा सरळ हे 80%ला 80% जसे असं तसे घ्या आणि छेदामध्ये याच्या मित्रांनो 100% घेऊन टाका. आता काय करा हा एक 100 हा एक 100 कॅन्सल झाला. आता हा एक 0 हा एक 0 हा एक 0 हा एक 0 कॅन्सल. आता मित्रांनो बघा 13 8 मित्रांनो झाले किती या ठिकाणी आता 13 गुणाकार जर हे आपण 8 केलं हे 13 आणि 8 13 8 मित्रांनो झाले किती 104. जर आपण आता मित्रांनो ह्या जर 104 मधून जर 100 हे जे 100 आपण मायनस केले हे 100% 104 मधून तर मित्रांनो एकूण झालं किती टक्के त्याला नफा त्या ठिकाणी 4% त्याला बघा या ठिकाणी मित्रांनो नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न मित्रांनो बघा 6वा प्रश्न. तर बघा मित्रांनो 6वा प्रश्न पुढील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 38 38 47 47 बा 66 66 झालं की 79 पुन्हा प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या या प्रकारे याच आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे. 38 कसं आलं या ठिकाणी सर्वप्रथम बघून घ्या. बघा या ठिकाणी आपण 38 घेऊन टाकू. 38 झालं या ठिकाणी पुन्हा 47 66 हे 79. आता बघा मित्रांनो काहीच केलं नाही सरळ काय केलं बघा या ठिकाणी 6चा वर्ग केला बघा या ठिकाणी मित्रांनो 6चा वर्ग प्लस 2 मित्रांनो 6चा वर्ग 36 प्लस 2 झाले किती 38. पुन्हा या ठिकाणी बघा मित्रांनो काय केलं आहे 7चा वर्ग केलं बघा या ठिकाणी मित्रांनो 7चा वर्ग मायनस 2 केले या ठिकाणी. आता 7चा वर्ग मित्रांनो झालं किती 49 49मधून 2 गेले 47. पुन्हा या ठिकाणी बघा या ठिकाणी काय केलं 8चा वर्ग केलं बघा. आता या 8चा वर्ग प्लस आता 2 केले पुन्हा या ठिकाणी असल्यासारखं प्लस 2
तर काय 8चा वर्ग 64 + 2 66. आता पुन्हा या ठिकाणी 9चा वर्ग केलं, 9चा वर्ग -2 या प्रकारे. आता मित्रांनो बघा 9चा वर्ग 2 आणि मायनस जर आपण 9चा वर्ग 81 -2 केलं 79 आलं. पुन्हा या ठिकाणी असणार आहे बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मित्रांनो आता 10चा वर्ग आणि +2. आता या ठिकाणी मायनस होतं, आता प्लस झालं. जर आता 10चा वर्ग मित्रांनो झालं किती 100 आणि प्लस जर 2 केलं झाले किती 102. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो नुसतं या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघून या ठिकाणी कसलाही प्रकारचा उपयोग तुम्हाला होणार नाही. तर काय करा बघा तुम्ही मित्रांनो एक आपल्या चॅनलसारखीच बघा तुम्ही आपल्या चॅनलचं नावाची एखादी वही क्रिएट करून घ्या आणि त्या मित्रांनो बघा वहीमध्ये आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो जेवढे काय बघा व्हिडिओ सेशन अपलोड करत असतो त्या मित्रांनो बघा सर्वांच्या या ठिकाणी तुम्ही नोट्स काढत चला. बघा नोट्स काढत चला. बघा मित्रांनो पुढे प्रश्न क्रमांक मित्रांनो शेवटचा हा तुमच्यासाठी असणार आहे. भारत महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य सामायिक मित्रांनो हे बघा या ठिकाणी सामायिक आहे, सामाजिक चुकीने बोलले सामायिक दर्शवणारे मित्रांनो बघा या ठिकाणी आकृती विनाकृती कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे त्या या ठिकाणी बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही सांगून टाका. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेअर करा. आणि आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर पुन्हा भेटू मित्रांनो अशा जगा नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.